पत्रकार म्हणून लोकशाहीचा हा चौथा स्तंभ शाबीर शेख भाई, तुम्हाला मी धन्यवाद देईन की तुम्ही पत्रकारितेबरोबर ज्या ज्या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा पूर्ण ध्यास देऊन पाठपुरावा करणारे एकमेव पत्रकार महाराष्ट्रात नव्हे तर देशातले आहेत असे माझं मत झालेलं आहे. जर पत्रकारच एवढा आवाज उठवत असेल तर निश्चितपणे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजाला आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशा प्रकारची माझी भावना आहे. शालेय पोषण आहार घोटाळा या संदर्भात त्याच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाद्वारे संघर्ष करत होत्या न्यायासाठी. त्यांच्यावर काही खोटे आरोप लावले गेले, तसेच ज्या घोटाळा उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला. बहुजन या सर्व लोकांना ज्यांचा आर्थिक पाठबळ ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे कायदेविषयक नॉलेज नाही आहे, असे मौली बाबा विद्यालय वांगणी या शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार या जनतेत घोटाळ्याशी काही सखोल चौकशी व्हावी म्हणून मनीषाताई पॉल यांनी आजचा 6वा दिवस आहे त्यांचा की विदाऊट अन्न पाण्याचं त्यांनी उपोषण केलेलं आहे. तर ते उपोषण त्यांना एवढं मागत पडलं की आज काल ते अक्षरशः रडल्या आणि रडल्यानंतर आज नक्की एवढा मोठा पाऊस झाला. तर पाऊस पडल्या कारणाने एवढा परिणाम झाला. सर्व काँग्रेसचे त्यांचे कार्यकर्ते जेवढे त्यांचे मैत्री मंडळी सर्व जमा झाले आहेत आणि मी एवढंच बोलू इच्छितो. आता मी त्यांच्या प्रतिक्रिया घेतो की त्यांनी गट शिक्षण अधिकारी जे आहेत आता तहसील ऑफिसला बसलेले ते एक पत्रक घेऊन आलेले आहेत की त्यांच्या काय मागण्या होत्या, त्यांनी काय मागण्या पूर्ण करण्याचे काय आश्वासन त्यांना दिलेले आहे. तर आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्या हस्ते मनीषाताई पॉलला आपण ती त्यांनी जे काही लेटर काढलेलं आहे, ज्या कंडिशन ज्या सुनावण्या पूर्ण करणार आहेत, जे आश्वासन दिलेलं आहे ते आपण त्यांना देऊया. तर आपण जाऊ शकता. साहेब आपलं नाव? मी गट शिक्षण अधिकारी डॉक्टर विशाल पोतेकर. आपण हे लेटर कशाबद्दल काढलंय? ह्या समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा पोळ ह्या 2 तारखेपासून मौनी बाबा रामपती विद्यालय हिंदी प्राथमिक विद्यालय ह्या वांगणी येथील अनुदानित भाषिक अल्पसंख्याक विद्यालयामध्ये झालेल्या जुलै 2024 मधील अन्नधान्याच्या शालेय पोषण आहारातील अनियमितच्या विरोधामध्ये त्या उपोषण करत होत्या आणि त्या उपोषणाच्या निमित्ताने काल 6 तारखेला मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्या दालनामध्ये सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये जे निर्णय झालेला आहे तो निर्णय उपोषणकर्त्या श्रीमती पोळ यांना कळवण्यासाठी हे पत्र मान्य शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे. अच्छा, तर आपण हे पत्र आता मनीषाताई पॉलला आपण एक वेळ द्या, ते वाचणार. मॅडम आपण हे पत्र वाचलंय का? आपण सांगणार का आपल्याला? हो, हे पत्र मी वाचलेलं आहे. याच्यामध्ये माझं जे प्रकरण होतं ते पूर्णपणे त्यांनी नमूद केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे बैठक झाली काल त्याचंही त्यांनी बरोबर म्हणजे पूर्णपणे सांगितलेलं की त्यांच्याकडे कुठलेही प्रॉपर डॉक्युमेंट नव्हते, जी काल सुनावणी झाली त्याच्यामध्ये. आणि एक समिती गठन केलेली आहे आणि चौकशीचा त्यांनी 10 दिवसांमध्ये ते अहवाल देणार आहेत की याची चौकशी जे आपल्याला हवं होतं त्यांनी दिलेलं. अच्छा, तुम्हाला कबूल आहे? हो. म्हणजे त्यांच्या मंजुरी ज्या दिलेल्या ते कबूल आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर सपोज तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्याच्या सपोज समाधानकारक जर यांनी कारवाई नाही केली संबंधितांवर तर मी परत उपोषणाला बसेल. म्हणजे तुम्ही तात्पुरतं तुर्तास थांबवत आहेत? हा, तुर्तास मी स्थगित करत आहे. म्हणजे मी माझं उपोषण हे नंतर कंटिन्यू चालू करेन. म्हणजे तुमची मागणी हीच आहे की त्यांच्यावर कारवाई व्हावी, सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी. हे तुम्हाला साहेबांनी लेटर दिलेलं आहे? हो. गट शिक्षण अधिकारी साहेबांनी हो. पर्सनली. तर त्यांच्या हाताने आता तुम्ही लेटर घेणार आणि इथं तुमचं उपोषण तुम्ही संपवणार? हो, स्थगित करणार. आणि तुमचे जे कार्यकर्ते तुमच्याकडे आलेले आहेत त्यांचे पण आपण काय प्रतिक्रिया घेऊ? 2 मिनिटं. साहेब आपलं नाव? नमस्कार, माझं नाव निलेश शिलवे. मी बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष. त्याचबरोबर ILP इंडियन लिगल प्रोफेशनल असोसिएशन या वकील संघटनेचा महाराष्ट्र प्रभारी आहे. मनीषाताईचं प्रकरण आम्हाला एक मागच्या 2-3 दिवसापासून जसं कळालं तसं आमचा संपर्क चालू होता. आज या ठिकाणी मी
स्वतः उपस्थित राहिलो आणि जे राक्षी साहेब आहेत, ठाणे जिल्हा मुख्य गट विकास अधिकारी, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांनी कोऑपरेट केलेलं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने ते लेटर दिलेलं आहे. काल सुनावणी झालेली आणि आम्ही त्याच्यामध्ये एक आमचा मुद्दा ठेवलेला आहे, जर का या 8-10 दिवसांमध्ये तुमची चौकशी आणती, जे दोषी अधिकारी असतील किंवा दोषी जे काही संस्थेचे चालक असतील, ट्रस्टी असतील, जर त्यांच्यावरती कारवाई झाली नाही तर बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व पक्षांच्या वतीने एक आक्रोश मोर्चा अंबरनाथ तहसील कार्यालय अथवा ठाणे जिल्ह्याचे गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयावरती काढण्यात येईल. आणि त्यावेळेला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्यासाठी स्वतः गट विकास अधिकारी जबाबदार राहतील. तर हा विषय साधारण नाहीये. लहान मुलांच्या जेवणाचे पैसे लुटण्याचं काम चालू आहे. एक मोठा भ्रष्टाचार आहे, मोठा रॅकेट आहे आणि याला एक्सपोज करणं खूप गरजेचं आहे. नागरिकांनी मोठ्या विश्वासाने टॅक्स भरून त्यांच्याकडनं अधिकाऱ्यांकडनं आणि सरकारकडनं अपेक्षा ठेवल्या जातात की त्यांनी गोरगरिबांची कामं केली पाहिजे, सर्वसामान्यांची कामं झाली पाहिजे. पण या लहान मुलांचे जर पैसे जर कोण खात असेल तर त्यांना आम्ही वेटीस धरल्याशिवाय सोडणार नाही, त्यांना जेलमध्ये पाठवल्याशिवाय थांबणार नाही. ILP वकील संघटनेच्या वतीनेही आम्ही कायदेशीर पूर्ण मदत करणार आहोत आणि जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावरती कायदेशीर खटला म्हणजे गुन्हेगारी ही जी काही गुन्हा घडलेला आहे त्या अंतर्गत चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि जोपर्यंत मनीषाताईंना आणि लहान मुलांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन निरंतर चालू राहणार आहे. आणि इथूनही नाही झालं तर आम्ही शिक्षण मंत्री आहेत त्यांना संपर्क करून त्यांच्या विरोधात मोर्चा काढू असं मी या ठिकाणी. एक छोटासा प्रश्न आहे तुम्हाला की हा जो घोटाळा शाळेमध्ये झालेला आहे, असा प्रत्येक किती शाळेमध्ये घोटाळा होत असेल तर याची चौकशी व्हावी का? निश्चित झाली पाहिजे. आता आम्ही सरांनी कल्पना दिल्याप्रमाणे साधारण 450 ते 500 पर्यंत शाळा आहेत आणि या सर्व शाळांमध्ये लहान मुलांच्या जेवणाच्या संदर्भातले नियोजन या विविध योजनांच्या अंतर्गत होत असतं. आणि मुळात शासनाकडनं आलेला हा जो काही निधी असतो किंवा जे काही त्यांना सपोर्ट असतो, योजना असतात, ते इत्थंभूत राबवण्याची जबाबदारी इकडच्या गट शिक्षण अधिकारी आणि त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या असतात. परंतु काही वेळेला त्यांनाही नजरअंदाज करून किंवा त्यांना वगळून काही भ्रष्टाचार करणारे लोक जाणीवपूर्वक करत असतात. त्याचे बरेचसे काही पॅरामीटर्स आहेत. त्या लोकांनी जे बचत गटांना या ठिकाणी हे दिलेले आहेत, करार दिलेले आहेत, करार करून घेतलेले आहेत, त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरांची पण चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून जर का याच्यामध्ये कुठे घोटाळा होत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरांवरती पण कारवाई झाली पाहिजे अशी पण आमची मागणी. धन्यवाद सर. तर आपण पुढे रोहित प्रजापती म्हणून काँग्रेसचे सचिव आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलूया. ते 1 ते 6 दिवसापासून इथेच होते मनीषाताई पोळे सोबत, ते आणि त्यांचे वाईफ मिसेस त्यांच्या. तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. 1 मिनिट आपण बोलू शकता. मी रोहित कुमार प्रजापती, अंबरनाथ काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी. मी डे 1 पासून मॅडमच्या या उपोषणाला पाठिंबा देत होतो. कुठेतरी न्यायाच्या बाजूला आपण उभे राहिले पाहिजे. एक महिला म्हणून त्यांनी या अंबरनाथ तालुक्यामध्ये, हा एक छोटा नाहीये, आपल्याला असं वाटतं छोटासा आहे, पण हा एक खूप मोठा रेकॉर्ड आहे. जे प्रधानमंत्री पोषण आहार योजनेमध्ये हा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचारासाठी मॅडमनी जे 6 दिवस जे कष्ट करून आज जे उपोषणला बसली होती मॅडम, पण वरिष्ठांच्या सहमतीनुसार आणि त्यांच्या त्या कारवाईचे जे आश्वासन दिले त्यानुसार मॅडमनी फक्त हा उपोषण तात्पुरता स्थगित केलेला आहे. आणि 7 ते 8 दिवसाची जे काही अवधी दिली आहे त्या अवधीमध्ये जर मॅडमला परिपूर्ण न्याय जर नाही भेटला तर मॅडम परत उपोषणाला बसणार किंवा डायरेक्ट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही 100% सर्व पक्षाच्या वतीने मोर्चा काढू. ठीक आहे, आपण एक काम करूया. आता साहेबांच्या हाताने मॅडमला हे देऊया आणि त्यांचं उपोषण सोडण्यासाठी काय नारे पाणी ज्यूस वगैरे काय आणले का? आणले. हा ठीक आहे. हा अच्छा, दादांचं घेऊ आपण पहिले पत्र त्यांना देऊ.
मनीषा राजेश पोळताईने आता उपोषण सोडलेलं आहे माननीय अनिताताई प्रजापती यांच्या हाते आणि गटनेते आपले शिक्षण गटनेते आलेले त्यांनी पत्र दिलं आणि त्यांच्या हस्ते उपोषण उघडण्यात आलेलं आहे आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहे आपण बघू शकता आणि त्यांच्या काही प्रतिक्रिया पण सुद्धा आपण घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत की त्यांनी 6 दिवसाचा जो सफर होता त्यांचा तो कसा गेला आणि त्यांना साथ कोणी कोणी दिली आणि शेवटी 6 दिवसानंतर ते जिंकलेले आहेत. तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. मॅडम आपण थोडस काय बोलणार? संविधान बोला मॅडम. स्पीड इज भारत. आजचा हा जो आपला विजय आहे हा संविधानाचा विजय आहे आणि संविधानाने आपल्याला जो अधिकार दिलेला आहे आमरण उपोषणाचा आंदोलनाचा हा त्याचा विजय आहे. इथे जमलेले सर्व जे माझे सहकारी आहेत, आमचे प्रजापती सर आहेत अंबरनाथ काँग्रेसचे, आमच्या अनिताताई आहेत सरचिटणीस प्रदेश काँग्रेसच्या सर आहेत, दादासाहेब पाटील आहेत, रात्री अपरात्री येऊन त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. सतत पोलिसांना फोन करणं, माझ्या न्यूजचा फॉलोअप घेणं हे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं आहे. आज मला शिक्षण अधिकाऱ्यांनी हे जे लेटर दिलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सखोल चौकशीची माझी मागणी पूर्ण केलेली आहे आणि मला हेच हवं होतं. त्याच्यामुळे गेले 6 दिवस मी आज इथे कंटिन्यू आमरण उपोषण करत होते. त्याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी होत गेल्या, कधी कधी माइंड डायव्हर्ट होत गेला की आपण करतो हे चुकीचं तर नाही करत आहे. म्हणजे खूप सारे लोक भेटले इथे बसल्याच्या नंतर खूप साऱ्या गोष्टींची माहिती झाली. RTI काय असतो, तो कसा टाकायचा, म्हणजे खूप सारे पदाधिकारी आले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला की ज्यांची माझी काही ओळख पण नव्हती. त्याच्यानंतर हा जो घोटाळा झाला होता याची आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सुद्धा सूचना दिलेली आहे. तर त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला लेटर आलेला आहे आणि त्यानुसार त्यांनी एक समिती गठन केलेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे देशमुख सर आहेत जे त्या समितीचे अध्यक्ष असतील आणि या पूर्ण घोटाळ्याची चौकशी ते आता करणार आहेत. ओके मॅडम, तर आता जास्त न बोलता तुम्ही सर्वात प्रथम हॉस्पिटलमध्ये जा आणि मेडिकल चेकअप करा आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सल्ल्याप्रमाणे डाएट करा. कारण आता तुम्ही 6 दिवसापासून काही खाल्लेलं नाहीये तर तुम्ही जास्त आता न बोललेलं बरं. तर आपण बाईट त्यांना देऊ शकता. आपले जे कार्यकर्ते आपल्यासाठी आलेले आहेत. साहेब आपलं नाव? मी दादासाहेब पाटील, ठाणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष. अच्छा. आणि मनीषा पोळ मॅडम या सुद्धा आमच्या काँग्रेसच्या पदाधिकारी आहेत. जे प्रकरण वांगणी मौनी बाबा शाळेच्या संदर्भात आहे ते अतिशय गंभीर आहे. त्याची नोंद सगळ्यांनीच घेतली आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते आमचा पक्ष पार्टी सोडून या प्रकरणाची पाठीशी उभा राहिलो. त्याला कारण एक आहे की एका शाळेत जर अशा प्रकारे घोटाळा होतोय, एका महिलेवरती अन्याय होतोय, ही शाळा कशा पद्धतीने एवढे वर्ष सुरू असेल ज्या शाळेला शासन अनुदान देतं. या सगळ्या आजच्या यशामुळे एकच गोष्ट मी सांगू शकेन की हे प्रकरण आम्ही सर्व मंडळीने हाताळलं, यातून आम्हाला कुठेतरी यश मिळालेलं आहे. हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि जे जे घोटाळे करणारे हे शाळेवाले आहेत, संस्थेवाले आहेत, त्यांना ठिकाणावरती यावं लागेल की आमच्यावरती ही वेळ येऊ नये, आमच्या विरुद्ध अशा प्रकारचे आंदोलन हो. आणि तुम्हाला मुद्दाम सांगेल की आज पत्रकार म्हणून लोकशाहीचा हा 4था स्तंभ तुम्ही शाबीर शेख भाई, तुम्हाला मी धन्यवाद देईन की तुम्ही पत्रकारितेबरोबर ज्या ज्या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा पूर्ण ध्यास देऊन पाठपुरावा करणारे एकमेव पत्रकार महाराष्ट्रात नव्हे
तर देशातल्या आहेत असे माझं मत झालेलं आहे. आणि अशाच प्रकारे जर पत्रकारिता पवित्र राहिली आणि कुठल्याही प्रकरणाच्या बाबतीत ज्या प्रकरणामध्ये एवढं गांभीर्य आहे त्याची नोंद घेऊन जर पत्रकारच एवढा आवाज उठवत असेल तर निश्चितपणे इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये समाजाला आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल अशा प्रकारची माझी भावना आहे. आणि तुम्हाला मुद्दाम दुसरं सांगेल की उपोषणावरती वैयक्तिक माझं मत आहे, उपोषणावरती माझा विश्वास नाहीये. हल्ली उपोषण करायचं नाही, जो चीज मागने से नहीं मिळती व चिन्ह पडते आहे. आणि आजच्या काळामध्ये उपोषण आम्ही करायचं आणि बेकायदेशीरपणे संस्था सरकार चालवायचं, सरकारने वागायचं, मंत्र्यांनी वागायचं, याच्यासाठी एकच आहे की आता नथुराम गोडसेच्या भूमिकेत जनतेने आलं पाहिजे. तेव्हा हे शासन, हे भ्रष्टाचारी शासन ठिकाणावरती येईल आणि या ठिकाणावर आणण्यासाठी आजचा दिवस हा उगवलेला आहे. आणि आम्ही सगळ्या मंडळींनी याच्यासाठी निश्चित प्रयत्न केलेला आहे. 6 दिवसामध्ये आज मनीषा पोळ यांची जी अवस्था झाली आहे ती समाजाची अवस्था आहे, ती राज्याची अवस्था आहे, ती देशाची अवस्था आहे. अशा अवस्थेतून आपल्याला सगळ्यांना कुठंतरी परिवर्तन घडवायचं असेल तर शाबीर भाई शेख आणि आम्ही निश्चितपणे भविष्यामध्ये अशा प्रकारे आवाज उठवू. धन्यवाद. 7 दिवस सातत्याने आमची ताई मनीषा पोळ ताई या शालेय पोषण आहार घोटाळा या संदर्भात त्याच्या विरोधात या ठिकाणी उपोषणाद्वारे संघर्ष करत होत्या न्यायासाठी. त्यांच्यावर काही खोटे आरोप लावले गेले, तसेच ज्या घोटाळा उघडकीस आणण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्याचे खरंच कौतुकास्पद त्यांचे दाद वाटले. आणि त्या संघर्षाचा विजय म्हणून आज तुर्तास का असेल गट शिक्षण अधिकारी स्वतः येऊन इथे त्यांनी ताईंना एक कारवाई करण्याचे एक आश्वासन लेखी स्वरूपात त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहे. आणि त्यामुळे तुर्तास का असेल पण ताईंना उपोषण त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. ते हा एक सत्याचा विजयच म्हणता येईल. सत्यमेव जयते उगाच बोलत नाही, सत्याचा विजयच आहे एक प्रकार. तर आता पुढील गोष्ट अशी की केवळ आश्वासनावर न थांबता अधिकाऱ्याने आश्वासन दिलं ठीक आहे, मान्य आहे, पण त्या आश्वासनाची येत्या जी 10 दिवसाची त्यांनी मुदत घेतलेली, त्या आश्वासन कारवाई करण्याची जी मुदत घेतली ती जर 10 दिवसात कारवाई न झाली, आश्वासन जर पूर्ण नाही झाले तर या ठिकाणी मी त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की आमच्या संघटनेतर्फे तसेच आमचे निलेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे साहेब जे काही मान्यवर इथे उपस्थित आहे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच आपलं अंबरनाथ नगर परिषद कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी तीव्र आंदोलन आम्ही करण्याचा आणि त्या ठिकाणी मोर्चा नेऊन त्याचा निषेध करण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चितच इशारा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो. हॅलो, सर्वांना सप्रेम जय भीम. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, विद्येची देवता सावित्रीबाई फुले, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी उपस्थित असलेले निलेशजी एवढे साहेब, पाटील साहेब, विकेशजी खांडेकर आणि स्वतः मी अरविंद तायडे, रसिक कला ग्राम अकादमी या संस्थेअंतर्गत एका NGO अंतर्गत आमचं एक मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र आहे, जे की दलित पीडित बहुजन या सर्व लोकांना ज्यांचा आर्थिक पाठबळ ज्यांच्याकडे नाही आहे, ज्यांच्याकडे कायदेविषयक नॉलेज नाही आहे, अशा लोकांना आमच्या संस्थेअंतर्गत कायदेविषयक मोफत सल्ला दिला जातो. आणि एक त्या संस्थेचा संपादक या संस्थापक म्हणून मी इथे उपस्थित झालोय. आणि मनीषा पोळ मॅडम जो काही अत्याचार झालेला आहे, त्यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे आणि त्यांनी जो उघड केलेला भ्रष्टाचार आहे त्या संबंधित आम्ही गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून त्यांना जे जे काही अपेक्षित होतं कारवाईची लेखी हमी ती आम्ही त्यांना मिळवून दिलेली आहे. तर आमच्या या सर्व सहकाऱ्यांची दिशी आणि सर्व पक्षीय आम्ही इथे पोळ मॅडमच्या पाठीशी उभं राहून त्यांना सगळ्या प्रकारची कायदेविषयक जे आहे सल्ला जो आहे तो मोफत त्यांना आम्ही देत आहोत आणि यापुढेही आम्ही देत राहू. आणि त्यांच्या अन्यायाच्या विरुद्ध त्यांचा लढा जो आहे त्यांच्या पाठीशी आम्ही सदैव ते उपस्थित राहू, त्यांना मदत करू आणि त्यांना न्याय मिळवून देऊ अशी मी हमी देतोय. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. प्रथम नाव सांगा. मैं मनोज शुक्ला, बदलापुर कांग्रेस कमेटी महासचिव
मनीषा पॉल इन्होंने आज 6 दिन से जो उपोषण रखा है, इन्होंने पाठ पुरावा किया और माननीय श्री राहुल जी गांधी को भी इन्होंने संदेशा भेजा है। जो संदेशा आया है कि हमारा हर एक कार्यकर्ता एक बब्बर शेर है और आज हमें ये देखने को मिला कि हमारी एक कार्यकर्ता वो एक बब्बर शेरनी है और उन्होंने अपने लिए न्याय लिया और जो उन्हें मांग थी सकोल चौकसी की, वो मांग उन्होंने अपने सरकार से मनवाई। इसी के साथ जय हिंद, जय महाराष्ट्र। साथियों, जय वनवासी, जय भीम, नवोदय। आमची बहीण 2 तारखेपासून मनीषा पोळ या उपोषणासाठी ज्या कारणासाठी बसलेल्या होत्या त्या दिवसापासून अंबरनाथचे प्रजापती सर काँग्रेसचे त्या दिवशीपासून आहेत। मी सुद्धा त्या दिवशीपासून मी स्वतः बहुजन मुक्ती पार्टीचा एक कार्यकर्ता आहे। मी रत्नागिरीतून आहे। मला रात्री कळावरून ताबडतोब रात्री आलो, सकाळी आलो आणि त्या दिवशीपासून मी या स्थळी बसून आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत आहे। आमचे जे योद्धा निलेश येलवे सर त्यांना आम्ही बोलावून ज्या दिवशी आता आले त्यांनी आल्यानंतर कारवाई केली त्या दिवशीपासून आहेत। मी सुद्धा त्या दिवशीपासून मी स्वतः बहुजन मुक्ती पार्टीचा एक कार्यकर्ता आहे। मी रत्नागिरीतून आहे। मला रात्री कळावरून ताबडतोब रात्री आलो, सकाळी आलो आणि त्या दिवशीपासून मी या स्थळी बसून आहे। प्रत्येक कार्यकर्त्याला भेटत आहे। आमचे जे योद्धा निलेश येलवे सर त्यांना आम्ही बोलावून ज्या दिवशी आता आले त्यांनी आल्यानंतर कारवाई केली। लेटर देना पड़ेगा आपको, हो गया, एक कॉपी देनी पड़ेगी। तिथं जाऊन त्यांनी पत्र घेऊन घेतलं। जर निलेश दादा येलवे जर आज इथं पोहोचलं नसेल तर आजचं उपोषण पुढे गेलं असतं। पण त्याचे खरोखर निलेश दादा येलवेंचे आभार। अशी सर्वांची इच्छा आहे। स्पीड न्यूज भारत, साबिर शेख, अंबरनाथ। स्पीड न्यूज भारत।